पोथरे आणि निलज ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद शाळा पोथरे यांच्या वतीनं सत्कार समारंभासाठी आयोजित उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नारायणराव पाटील, माझे सहकारी मित्र गणेश चिवटे, आपल्या गावचे सरपंच अंके, शशिकांत पवार, संदीप शिंदे, राहुल सावंत, रामभाऊ ढाणे, नितीन झिंजाडे, डॉक्टर मुरुमकर, अंकुश ढवळे, हरिभाऊ झिंजाडे, आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गट विकास अधिकारी अमित कदम, बाळासाहेब कुंभार, हरीश कडुसर, उपस्थित असलेले प्रमोद झिंजाडे, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अंकुश शिंदे सरपंच आपल्याला सांगितलं, विचारल्याबरोबर मी हो म्हणलं, विठ्ठल पण आला. त्यामुळं पोथऱ्याला सत्कार म्हणल्यानंतर मामाच्या गावाला सत्कार कोणाला नको आहे. आणि खरं तर आता भाषण करायचं म्हणजे पोथऱ्यात भाषण करायची वेगळीच परिस्थिती आहे. आता हे शॉपिंग सेंटर झाले, पण याच्या आतून शाळा होते आहे का नाही. आता दवाखाना झालाय. त्या शाळेत 3 वर्ष राहिलो आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीला 2 वर्ष. त्यामुळे 5 वर्ष पोथऱ्यामध्ये राहून शिक्षण केलं. मी गणेश चिवटेला सांगत होतो की जोडलिंबाचा चढ काही चढत नव्हता, हातात सायकल घेऊन जाऊन चढा वाढत आणि केकटाडात गेल्यावर भीती वाटायची. अशी सगळी हिताच्या सगळीच, मग ढेकळवाडी असेल, बाळवाडी असेल, आणि त्या परिसरात तर अडचणच नव्हती. आणि सगळ्या जुन्या लहानपणीच्या आठवणी माझ्या आज तागायत. 45 वर्षानंतर जशाच्या तशा लक्षात आहे. मी मामाच्या घरी नाश्ता करायला करमळ्यात गेलो, आदिनाथ मामाच्या. म्हणलं महात्मा गांधीला शिकायचो, पण सगळं गारीचं बिल आमचं विठ्ठल द्यायचे. असे विठ्ठल शिंदे होते आणि आम्ही क्लासमेट आहेत. आणि पोथऱ्यात आलो की काशीनाथ कडूचा भाचा, काशीनाथ कडूचा नातू, बाबा कडूचा भाचा. आणि करमळ्याला जर गेलो आणि आडनाव शिंदे सांगितलं तर कुणी हटकायचं काम नव्हतं, कारण पोथऱ्याचा दरार होता त्यावेळेस बी. आणि आडनाव शिंदे असल्यामुळे फायदा व्हायचा. नारायण शिंदे, प्रभूशेठ शिंदे, त्यावेळेचे आबासाहेब झिंजाडे सरपंच होते वाटतं. त्याच्यानंतर आपले दुसरे दादा रब्बाजी झिंजाडे. आणि त्यावेळेचा काळ अतिशय वेगळा होता. सगळे माणसं गावात राहत होते. आणि इथे एक शाळा होती आणि तिकडे मारुतीच्या मंदिराची तिकडे एक शाळा होती. तिकडे 4थी पर्यंत होती, तिकडे 5वी ते 7वी होती. सगळे लोक ओळखीचे, सगळे माणसं ओळखीचे. आणि त्यामुळं मला पोथऱ्याला यायला नक्कीच चांगलं वाटलं. आणि मामाच्या गावात सत्कार होतोय. आमचे मामा बसले खरं तर वास्तविक पाहता या गावात सगळं लहानपण गेलेलं आहे. मी गेल्या वेळेस देखील शनी मंदिराच्या विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी भाचा जास्तच खोडकर असल्यामुळं माझ्याकडे काही कुणी आलं नाही. आणि सगळ्या दुनियाभरची भांडणं मी करायचो गावात. त्यामुळे मी मंत्री झालो असं कुणाला वाटलंच नाही पोथरेकराला. त्यामुळे मी आबा पर्यटन मंत्री असून सुद्धा शनी मंदिराचं काम माझ्याकडे कुणी घेऊन आलं नाही. मंत्रीपद झाल्यावर आलते आणि मंत्रीपद झाल्यावर आले. माझ्याकडे कोट्यवधी रुपयाचे अधिकार होते वाटण्याचे आणि तो सगळा निधी मी वाटत होतो. मला आताही शनी मंदिराकडे गेल्यानंतर त्याची आठवण झाली. आता आपण अलीकडून रस्ता गेलाय, अगोदर पलीकडून रस्ता होता. आणि म्हणून
आता वेळ गेली नाही, परत वेळ आली, काळजी करू नका. तेव्हा एका खात्याचा मंत्री होतो, आता अख्खे खात्याची माणसं माझं ऐकतात. आणि त्यामुळं अडचण नाही. शनी मंदिर पोथऱ्याची आणि सगळी ओळख आहे. 3.5 पीठापैकी शक्तिपीठापैकी हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. त्या देवस्थानचा तीर्थस्थळाचा विकास झाला पाहिजे, त्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे लक्ष घालीन. आणि पोथऱ्यातली माणसं सगळी आता कॅनलच्या कडेने राहायला गेलेत आणि अशी परिस्थिती असताना शेवटी माणसाला सुख आणि सुविधा आणि आपल्या शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं पाहिजे आणि आपला चरितार्थ चालला पाहिजे, त्याच्यातून उत्पन्न मिळाले पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे. आणि येण्या जाण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा पूर्वीच्या कालखंडामध्ये व्यवस्था नव्हत्या, आता मात्र सगळीकडे त्या व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळं आपण शेतामध्ये राहत आहात. आणि सरपंचांनी सांगितलं तसं मांगीच्या तळ्यात पाणी आलं की खाली ऊस लावतात, परत मांगीच्या तळ्यात पाणी वरून नाही आलं की आपला ऊस जळून जातो. जशी तुमची परिस्थिती तशी आमची सुद्धा कर्जची तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 250 किलोमीटरवरून पाणी येतं आणि ते जर वरच्या भागामध्ये पाऊस पडला नाही तर सगळ्याच भागावरती अन्याय होतो. आणि त्यात तर आपण तेल लावतो, त्याच्यामुळे तो अधिकचा तीव्रतेने आपल्याला जाणवतो. त्याच्यानंतर कर्जतचाच नंबर लागतो, त्यांना देखील हा प्रश्न भेडसावतो आणि जाणवतो. आणि म्हणून आबांनी सांगितल्याप्रमाणे एक उपसा सिंचन योजना झाली. आता ह्या दुसऱ्या उपसा सिंचनाचं प्रयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो प्रस्ताव ठेवला आहे, सरपंचांनी जी मागणी केली त्या संदर्भामध्ये यदा कदाचित कोणतीही अडचण आली तरी मी माझ्या दालनात मंत्र्यासहित बैठक बोलून त्याच्यामध्ये निर्देश देण्याचं काम निश्चित सरकारमध्ये करेल. आणि निश्चितच अशा एका चांगल्या प्रसंगामध्ये इथं येत असल्या कारणानं सगळेच गावातली माणसं ओळखीची आहेत. आपला भाचा बऱ्याच चांगल्या पदावर गेला, कधी निसंकोच मनामध्ये ठेवू नका, कधी केव्हाही कोणतं काम सांगा, अडचण नाही. आणि म्हणूनसाठी खरं तर वास्तविक पाहता पोथरे गाव हे माझ्या जीवनाला एक दिशा दाखवणारा, मी जर इकडे शिक्षण घेण्यासाठी आलोच नसतो तर माझं व्हिजन देखील, दृष्टिकोन देखील बदलला नसता. आणि नेमकं योग्य वेळेला मी 10वीला पुण्याला गेलो, नाहीतर विठ्ठल 9वीला इथं तर 10वी इथंच केली असती तर मी तिकडे गेलोच नसतो. सागर टाकीज आणि योगेश टाकीज मध्ये तास मोडून पिक्चर बघायचो, अशी सगळी परिस्थिती होती. आणि मारुती आम्हाला जोडीदार होते आमचे दाजी, त्याच्यामुळे दुधाचा पगार आला की आमचा निमा तिकडेच जायचा. आता जास्तच ओळखी सांगितलं लोक तीच चर्चा करतील महिना 2 महिने, त्याच्यामुळे जास्त चर्चा करायचं काही सांगत नाही. संगोबाच्या जत्राला गेल्यावर सुद्धा अतिशय लक्षात राहण्यासारखे प्रसंग आहेत. त्यामुळं खरं तर वास्तविक पाहता हा सत्कार नेहमी करता मला स्मरणात राहील, मला नेहमी करता ऊर्जा देईल. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा जो काही मामाच्या गावामध्ये मान सन्मान येतो सत्कार झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, मामाच्या गावकऱ्यांचं आणि सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण जे कामं सांगाल ते कामं करण्याच्या दृष्टिकोनातून यथायोग्य मी प्रयत्नशील राहील, एवढा या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.